तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज जो आय कार्ड बनवलं मित्रांनो, तर भरपूर जणांचे असे मेसेज आले ते की दादा फोटोशॉपवर आय कार्ड घेऊन ये। तर फायनली मी आज असा आय कार्ड घेऊन आलो मित्रांनो, आकर्षक गणेश उत्सव आय डी कार्ड डिझाईन। तर आय कार्ड मित्रांनो पूर्ण तुम्ही प्रिंटिंग वगैरे साईजमध्ये मी क्रिएट केलं आहे। तर डायरेक्ट तुम्ही सेम टू सेम बनवून डायरेक्ट तुम्ही याची प्रिंट मारू शकता, काय विषय नाही। तर अश्विन आपला आजचा व्हिडिओ मित्रांनो, तर याचं सर्व मटेरियलला झिप फाईल प्रोव्हाइड केली, त्या झिप फाईलला सांग की पासवर्ड टाकला आहे। तर 3 स्टेपमध्ये स्क्रीनवर पासवर्ड आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर असे मी घेतोय फोटोशॉप ओपन करून। तर फोटोशॉपला ओपन केल्यानंतर तर स्टार्टिंगला तुम्हाला एक बॅकग्राऊंड दिलं आहे मटेरियलमध्ये या पद्धतीने, ठीक आहे। तर आपली फ्रंट पेज आहे मित्रांनो आय कार्डचं, त्यानंतर बॅकला आपण दुसरं आहे या टाईपमध्ये, ठीक आहे। तर अशाने आपण एक बॅकग्राऊंड दिले मित्रांनो। तर इमेज क्लिक करून दाखवतो, तुम्हाला इमेज साईज दाखवून देतो। तर हे आपण रेझोल्यूशन 300 टाकलं, ठीक आहे। तर अशाने आपलं रेझोल्यूशन 300 ठेवा मित्रांनो, या टाईपमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड दिले। तर त्यानंतर त्या बॅकग्राऊंड आपण ॲड केले मित्रांनो, या टाईपमध्ये एक लेअर ॲड केली, आपण झेंडा ॲड केला आणि त्यानंतर त्यावर आपण गणपती टाकलं। तर गणपती तुम्ही इथून चेंज आउट करू शकता, पण याची PNG सुद्धा मी प्रोव्हाइड केली गणपतीची डायरेक्ट तुम्हाला, ठीक आहे। वेळेवर हाच गणपती टाकू शकता तुम्ही। त्यानंतर शेप ॲड केला मित्रांनो। तर त्यानंतर आपण इथं नाव ॲड केलं आहे या पद्धतीने, पूर्ण पॅनल तो ऑन करून घेतो मी तुम्हाला, ठीक आहे, या टाईपमध्ये। तर अशाने आपलं फ्रंट पेज आहे मित्रांनो। तर याच्यात तुम्हाला मटेरियल मी सगळे शेप वगैरे सगळं दिलं आहे, फक्त तुम्ही याच्यात तुम्हाला नाव चेंज करायचं, ठीक आहे। तर फक्त मित्रांनो जे आझाद जे नाव आहे, तर हा जो फॉन्ट आहे मित्रांनो हे बघू शकता, त्यावर डबल टॅप करून फॉन्ट दाखवतो तुम्हाला। तर इन्फिनिटी 20 फॉन्ट आपण तो यूज केला, ठीक आहे, या टाईपमध्ये। तर अशाने तो फॉन्ट आपण यूज केला आहे। तर त्यानंतर हिन जो फॉन्ट आहे मित्रांनो हे बघू शकतो तुम्ही, बाकी ते साधे फॉन्ट आहे त्यावर डबल टॅप करून तो पॉपिन्स फॉन्ट आपण यूज केला, ठीक आहे। तर तुम्ही ते त्या टाईपमध्ये तुम्ही ते नाव वगैरे टाकू शकता, एकदम सोपं आहे। टेक्स्ट टू क्लिक करून तुम्ही नाव ॲड करू शकता। बाकी तुम्हाला मटेरियल सर्व मी प्रोव्हाइड करून दिलं, शेप वगैरे, फक्त आज आणि निधं नाव तुम्हाला ॲड करायचं, बाकी 2 नाव, बाकी थीम वगैरे सगळं क्रिएट करून दिलं। ही झाली तुमची फ्रंट पेजची डिझाईन। त्यानंतर मित्रांनो ट्रायंगल आपण ॲड केला आहे। तर ट्रायंगलसुद्धा आपण त्याच टाईपमध्ये तुम्हाला मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलं आहे, ठीक आहे। साईज वगैरे सगळी मी क्रिएट करून दिली। तर त्यानंतर बॅकग्राऊंडचं मी ओपन करतो। तर या टाईपमध्ये आपला प्रोजेक्ट दुसरा, ठीक आहे। तर त्यानंतर आपण ॲड केलं, याच्यात तुम्हाला काहीच ॲड करायचं नाही, ऑलरेडी मी सगळं क्रिएट करून दिलं मित्रांनो। डायरेक्ट तुम्हाला याची पूर्ण अशाने बॅकग्राऊंड थीम दिली, त्यावर फक्त तुम्हाला इथं जे तुमचं इंस्टाग्रामचं स्कॅनर आहे मित्रांनो ते तुम्ही ॲड करू शकता, ठीक आहे, किंवा व्हॉट्सअपचं त्या टाईपनुसार, ठीक आहे। आणि त्यानंतर इथं खाली ID मेन्शन करू शकता किंवा काही नंबर वगैरे टाकू शकता। ही झाली तुमची बॅकग्राऊंडची थीम। तर ही पद्धत मित्रांनो। तर हा जो पूर्ण आय कार्ड आहे मित्रांनो, हे डायरेक्ट तुम्ही प्रिंटिंगसाठी सेव्ह करू शकता, ठीक आहे। तर इथं सेव्ह करण्यासाठी फाईलवर क्लिक करायचं, एक्सपोर्टवर यायचं आणि सेव्ह फॉर वेबवर क्लिक करायचं। तर ओरिजिनल म्हणायचं। तर इथून JPG असेल मित्रांनो, याला JPG सिलेक्ट करा, इथं सेव्ह करा। जर PC तुमचा हाय लेवलचा असेल मित्रांनो, तर तुम्ही रेझोल्यूशन वाढलं तर तेवढंच बेटर राहील मित्रांनो, तेवढं तुमचं जे प्रिंटिंग कार्ड राहील मित्रांनो ते तुमचं थोडं हाय क्वालिटीमध्ये सेव्ह होऊन जाईल, ठीक आहे। तर इथं काय काय इमेजवर क्लिक करून टाका, इमेज साईज व्हायचं। तर साईज वाढल्यानंतर इथं तुम्हाला बघू शकता वेट आणि हाईट तुम्हाला खाली बघायला भेटणार आहे। तिथं रेझोल्यूशन आहे मित्रांनो, रेझोल्यूशन जेवढं तुम्ही वाढवशाल तर तेवढी त्याची क्वालिटी वाढणार आहे, ठीक आहे। तर हे तुमच्या PCवर डिपेंड आहे। तर PC कमी लेवलचा असेल, तर आता समजा माझा सध्या मित्रांनो i9 प्रोसेसर आहे, तर इथं मी 1015 रेझोल्यूशन केलं तेवढंच माझं प्रिंटिंग हाय क्वालिटी होणार, ठीक आहे। तर त्यामुळे मी इथं 300 ठेवलं नॉर्मली, ठीक आहे, की एक तुम्हाला बेसिक म्हणून दाखवण्यासाठी, त्यामुळे इथं ओके म्हणतो। तर ही थीम आहे मित्रांनो, याच्यात तुम्ही सगळ्या गोष्टी चेंज आउट करू शकता। तर इथं मी नॉर्मली सगळं क्रिएट करून दाखवलं आहे मित्रांनो। तर हे जे स्थापना जे आपण नाव ॲड केली पॉपिस मित्रांनो साधं नाव आहे, आज आणि इन्फिनिटी केलं आहे। त्यानंतर शेप वगैरे हे जे नाव आहे मित्रांनो गणेश मित्र मंडळ, तर हे नाव क्लिक करतो तुम्हाला। हे नाव आहे मित्रांनो, हे जे नाव आपण ॲड केलं यावर डबल टॅप करतो। श्रीदेवलिपीचा आपण 082चा फॉन्ट यूज केला, ठीक आहे। तर हे नाव ॲड करण्यासाठी क्रोमला जाऊन ऑल फॉन्ट कन्व्हर्टर सिलेक्ट करा मित्रांनो। तर तिथून युनिकोड कॉपी करून इथं युनिकोड पेस्ट करा आणि श्रीलिपीचा कोणता पण फॉन्ट इथे ॲड करून टाका, ते जेणेकरून एक युनिक वाटतं, ठीक आहे। यापणे आपला आजची डिझाईन मित्रांनो, यापण दोन एक फ्रंट बॅक पेज केला आपण, एक फ्रंटला हे दोन्ही टाईप यामध्ये केलं आणि डायरेक्ट तुम्ही प्रिंटिंग मारू शकता। जर तुम्हाला प्रिंटिंगची काही माहिती वगैरे लागत असेल तर मला नक्की कमेंट करा, त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल। तर अशाने आपला आजचा व्हिडिओ होता मित्रांनो। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करून टाका।
तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.